नवजात जन्मलेल्या बाळाच्या डोळ्यात जर सतत पाणी येत असेल किंवा पांढरा चिकट पदार्थ जमा होत असेल तर पालकांना नक्कीच प्रश्न पडतो की हे डोळ्याचं इन्फेक्शन तर नाही आहे ना. तर आज याचं कारण पाहूयात. नवजात बाळामध्ये जी नेझोलॅक्रिमल डक्ट असते, जी की डोळे आणि नाक यामध्ये अश्रू वाहून नेते, ती डक्ट पार्शियली ब्लॉक असते. त्यामुळे डोळ्यातून असं पाणी येणं किंवा पिवळसर पांढरट चिकट पदार्थ झोपेतून उठल्यानंतर डोळ्याच्या कडांना जमा होणं हे लक्षणे असू शकतात. तर यासाठी उपाय काय करायचा? पहिली गोष्ट, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय डोळ्यामध्ये कुठलाही अँटीबायोटिक ड्रॉप्स टाकायचे नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा चिकट पदार्थ डोळ्यांच्या पापण्याच्या कडांना चिकटलेला असतो तेव्हा एक स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा आणि डोळ्याच्या आतल्या बाजू ते बाहेरच्या बाजू असा कॉटनच्या कपड्याने ते कडा वाईप करायचे, जेणेकरून ते चिकट पदार्थ निघून डोळा स्वच्छ होईल. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे क्रिगलर मसाज म्हणजेच नेझोलॅक्रिमल डक्ट मसाज. यामध्ये अगोदर हात स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर करंगळीने डोळे आणि नाक याच्या जंक्शनमध्ये जो नाकाचा पोर्शन आहे त्यावर असं प्रेशर देऊन नाकाच्या खालच्या साईडला असं हलकसं ओढत आणायचं, जेणेकरून डक्टच्या साईडनी मसाज होईल. हा मसाज दिवसातून 3 ते 4 वेळेस करू शकता आणि एका सेशनला 4 ते 5 वेळेस फिरवून मसाज करायचा. काळजी अशी घ्यायची की मसाज करताना बाळाच्या डोळ्यावर प्रेशर यायला नको. आणि जर मसाज करून पण बाळाच्या डोळ्यातून सतत चिकट पदार्थ येत असेल, बाळाच्या डोळ्यावर सूज आली असेल किंवा बाळाचे डोळे लाल झाले असतील, बाळ खूप जास्त रडत असेल किंवा बाळाला ताप आला असेल तर तेव्हा तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनला नक्की दाखवा. थँक्यू.